आमच्या पवनला नेतात फाटीवर कसं पळतो ती बघा. बंधूचा आला फोन आपल्याला खोंडाला पळवा न्यायचे. मग काय गेलं तिथं ही खाल्ल्या शेवाय आपल्याला का चमच्याने जमतोय आपण रांगडी माणसं. मी जायच्या आधी गाडीत बसलो होता. त्याला एक तर लय झालती गाय सकाळ दरम्यान नुसता गायला आलता. आणि मी बाई आमचं ड्रायव्हर साहेब चाललेत बघा. आणि गेल्या गेल्या गाडीतून एंट्री मारली मैदानावर. तसा पवन शेट चोरता चाललाय मैदानावर. पण त्याची दुसरी बारी आहे. त्याला काही एवढा अंदाज नाही मैदानाचा पळायचा. आणि बाकीचं बैलप्रेमी पण मैदानावर आलेत. आणि हीच ती मुन्नी गोडी हिच्या बरोबर आपला पवन शेट पळवायचा आहे. आणि हीच बघा आपल्या मुन्नी गोडीचं मालक. तुम्हाला पण बैलगाडी पळवत असेल आणि ते संपर्क काय घोडवाले मालकाने आधी आपला बैल झुपला म्हणलं आधी ट्रायल घ्यावी. नंतर आमच्या पवन शेटला पण झुपला. आता काय करतोय काय माहिती. मग झुपला की आमच्या पवन शेटला पण थोडा दिला त्रास. पण असलं तोरात पळायला लागला ना हा सगळी माणसं टाकामाकच बघायला लागली. हा नाद नाही करायचा. वाऱ्या संग घेती झुंज डप्पा संग वाज झाल आजूबाजू झाड झुड बघाया वागली. आणि जिथं जाईल तिथं आपलं जोडीदार आहेत. आणि हेच बघा आपलं जोडीदार भेटला एक राहुल शेट भेटलाय. आमच्या पाहुण्याने पण बैल आणला होता. पाहुण्याचा बैल पण अगदी तोरातच पळत होता. आता पवन शेटला घेऊन म्हणलं आता काय अंगा उड्या मारतोय काय माहिती. आधी एकदा पिसाळला होता. म्हणलं असं एक तर ताप देतोय गाडीत पण चढत होतं लवकर. शेवटी चढला एकदाचा गाडीत. एकदा गाडीत पण चांगला बसला दोऱ्या बेऱ्या बांधला. म्हणला तर धरावी घराची वाट. घरी तर जायलाच लागतंय की. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि तेवढं जाता जाता फॉलो करून जावं की राव.